नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय माझा विशेष. नागपूरमध्ये हायटेन्शन वायर्समुळे चिमुकल्यांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या. ज्या ठिकाणी हे घडलं तिथल्या बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप तिथल्या स्थानिकांनी केला आणि आज अखेरीस आनंद खोब्रागडे नावाच्या बिल्डरला अटक करण्यात आली. एबीपी माझानं हे संपूर्ण प्रकरण लावून धरलेलं होतं. 31 मेला ही घटना घडली आरमोर्स टाउनशिपमध्ये. या हायटेन्शन वायरचा शॉक लागला आणि पियुष आणि प्रियांश धर या दोन जुळ्या चिमुकल्यांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य ओळखून या प्रकरणी सोमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि न्यायालयाने या प्रकरणामध्ये महावितरण, महापारेषण, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नगर विकास विभाग आणि ऊर्जा विभाग या सगळ्यांना नोटीसी बजावलेल्या आहेत. या हायटेन्शन वायर्समुळे चिमुकल्यांचे जीव गेलेलेच आहेत, पण यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना घडल्यात ज्यामध्ये अनेकांचे जीव गेले. अगदी हातातोंडाशी आलेली शेती सुद्धा जळून गेलेली आहेत. अनेक घटना समोर आलेल्या आहेत. या घटनांना जबाबदार कोण आपल्याला चर्चा करायची. मात्र तत्पूर्वी ही घटना नेमकी काय होती त्याचं सविस्तर विश्लेषण करणारा हा एक रिपोर्ट पाहूया. पाच वर्षांचा चिमुकला गेल्यावर एखाद्या आईची अवस्था यापेक्षा वेगळी काय असणार. स्वयं पांडे काल आईसोबत यशोदा शाळेत ऍडमिशन घेऊन आला. आईनं घरात पाऊल ठेवून फक्त पाण्याचा तांब्याच उचलला तेवढ्यात स्वयंनं घराची गच्ची गाठली. पुढं काय झालं तुम्हीच ऐका. त्याची मम्मी पाणीच पेत होती. इतक्या मनामध्ये तो वर गेला स्लॅबवर. मी दुकान होतं, ते दुकान आहे मायवालं. त्या दुकानातून मी पाहून राहिली दुपट कसा निघून राहिला म्हणून. ताराला तार टच झाले असन बा म्हणलं म्हणून दुपट निघून राहिला. पाहतो ते तिथं पुतण्या मायावाला विशाल नावाचा काडी मारून राहिला होता. ह्या काडी काऊन मारून राहिला म्हणून मी तिथून धावत आली. पाहिले आली तशीच इथं मी कोण मारे म्हणला तर सयू आहे म्हणे. सयू म्हणलं तर म्हणल्यावर तशीच वर तर गेली. चढणं नाही माझ्या. 11,000 वोल्टचा शॉक लागून स्वयंचा कोळसा झाला. त्याची किंकाळी ऐकून आई सुद्धा गच्चीवर धावली. नशिबानं कुटुंबातल्या लोकांनी तिला आवरलं म्हणून पुढचा अनर्थ टळला. हाय टेन्शन वायरनं नागपुरात घेतलेला हा तिसरा बळी आहे. लहान मुलगा जरी उभा राहिला तर त्याचा हात निश्चितपणे, कितीही लहान मुलगा जरी असला तरी त्याचा हात या हाय टेन्शन वायरला लागेल. जी काही पोलवर आम्ही माहिती वाचलेली आहे, जवळपास 11,000 वोल्टेजचा करंट या वायरमधून जाते. त्यामुळे जो कोणी त्याला हात लावेल त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि अत्यंत धोकादायक वायरी अशा पद्धतीने बिल्डिंगला चिटकून कशा जाऊ शकता. जर बिल्डिंग अतिक्रमणमध्ये आहे तर या ठिकाणी त्याला बांधण्याची परवानगी कोणी दिली, त्याच्याकडे दुर्लक्ष कोणी केला. त्यामुळे नक्कीच आता पोलिसांनी तपास करताना या मृत्यूसाठी कारणीभूत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. MSEBचे अधिकारी त्याच्यासाठी दोषी आहेत का, किंवा महानगरपालिकेचे अधिकारी त्याच्यासाठी दोषी आहेत का, आणि दोषीचं नाव निश्चित करून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी स्वयंचे नातेवाईक करतायत, परिसरातले नागरिक करतायत. तर पहिले तर दोषी म्हणाल तर आपण MSEB वाल्यांना. MSEB वाल्याने ह्या एवढ्या मोठा पॉवरचा परमिशन यांना दिलाच कसा. घर बांधायची याला परमिशन दिलीच कशी. माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त MSEB आणि जो घरमालक आहे याच्या ह्या दोघांवर बी कारवाई करण्यात यावं म्हणून. हिंगणा वीज केंद्रातून नागपूरला वीज पुरवठा करणारी वायर MIDC भागातून जाते. इथं मोठा बाजारही भरतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊन लोक इथं वास्तव्य करतायत. आम्ही MSEBला लक्ष दिला तर का सांगते बहाणा, आमच्याकडे पोल नाही आहे, आमच्याकडे हे नाही आहे, का नाही आहे तर का नाही. आम्हाला काय तेवढं काही माहिती नाही त्याच्याबद्दलचे. ते सांगू नाही शकत. ते आणि बराबर भरपूर किती वेळ कमसे कम 1-1.5 वर्षापूर्वीच यांनी कंप्लेंट टाकली होती. हाय टेन्शन वायर असलेल्या प्लॉटवर बांधकाम करायला परवानगी नसते. मग तरीही दुमजली तिमजली इमारती कशा उभ्या राहिल्या हा प्रश्नच आहे. त्या ज्या वायर तिथे आसपास बरेच पाणी गेले, वायर सुद्धा लटकत आहेत इकडे तिकडे. तर त्याही बाबत आम्ही MSEBला पत्रव्यवहार करणार आहोत की ज्या आता की तिथे समोरच एक 8 फुटावर खालून एक वायर आहे, उघड्या वायर आहे. त्या ठिकाणी बाजार पण भरतो. तर त्याही ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करून सरकारी सर्व जे कार्यालय आहेत त्यांच्याशी संबंध करून पुढील कारवाई करतो. प्रियांश आणि पियुषच्या कुटुंबाचे अश्रू सुकत नाहीत तोवर स्वयंच्या आई वडिलांवर काळ चालून आला. 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली.
त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवावर उठणारी कामं करायला ज्यांनी हातभार लावला त्यांना जन्माची अद्दल खडायला हवी. रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. मन सुन्न करणाऱ्या या दोन्ही घटना, प्रियांश आणि पियुष त्याचप्रमाणे स्वयं, हे तिघही चिमुकले या अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला बळी पडलेले आहेत. जबाबदार कोणाला धरायचं या प्रकरणी आणि या हायटेन्शन वायर्सच्या विळख्यामधनं नागरिकांची सुटका होणार कधी, आपला चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक, पीडितांच्या कुटुंबीय राखी धर, या चिमुकले जे पियुष आणि प्रियांश जे होते दोघं जण, त्यांच्या काकी आहेत या राखी धर, त्या आपल्यासोबत आहेत. नागपूरहून भाजपचे नेते दयाशंकर तिवारी देखील या चर्चेत सहभागी होतात. त्याचप्रमाणे नगररचनेच्या अभ्यासकार सुलक्षणा महाजन माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे, त्या चर्चेमध्ये त्या सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचं राखी धर यांच्याकडे. ही घटना नेमकी काय झाली तुम्हाला माहिती आहे? सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार तुम्ही कोणाला धरताय? सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार मी तर बिल्डरलाच आहे. बरं, बिल्डरनी सरळ सरळ त्या सगळं माहीत असताना सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून ह्या लोकांनी हे केलं. दयाशंकर तिवारी, आज बावनकुळेंचं सुद्धा आज प्रतिक्रिया आली आहे की या बिल्डरला आधी कंडिशन घातली होती की या हाय टेन्शन वायर त्याला त्या ठिकाणी रिप्लेस करण्याचे आदेश दिलेले होते. मग अशा ठिकाणी जर ते त्याच्यासाठी ज्या कंडिशन घातलेल्या आहेत त्या कंडिशन पूर्ण नसताना OC मिळतेच कशी अशा सोसायटीजना आणि बिल्डिंगना? बिल्डरला OC मिळालेले नाही आहे. पण बिल्डरला जेव्हा लेआउट सँक्शन करून दिला तेव्हा कंडिशन टाकली होती की हे जे हाय टेन्शन राहिले ते त्यांना रिप्लेस केल्यानंतरच बिल्डिंगच्या बांधकाम करायला पाहिजे, अशी अट सोबत त्याला लेआउट मंजुरीची दिली होती. पण मग OC शिवाय नागरिक या ठिकाणी राहणं किती धोकादायक न करता तिथे लेआउट टाकलं आणि बांधकाम. OC शिवाय राहायला तर नाही पाहिजे. पण आमच्याकडे नागपूरमध्ये एक मोठी अडचण अशी आहे की इथे दोन डेव्हलपमेंट एजन्सी आहे, एक नागपूर सुधार प्रन्यास, एक नागपूर महानगरपालिका. आता इतक्यातच नागपूर महानगरपालिकेला नागपूर सुधार प्रन्यासचे अनेक अभिन्यास महानगरपालिकेला हस्तांतरित झालेले आहे. त्याप्रमाणे नागपूर महानगरपालिका आपले सीमित संख्यामध्ये ती वाटचाल करत आहे. पण जे काही झालं ते दुर्दैवी घटना आहे, याच्या दोषीला कारवाई झालाच पाहिजे. कोण दोषी असं वाटतं तुम्हाला? पहिला दोष तो बिल्डरचाच आहे की जेव्हा त्याला आपण अनुमती दिली तेव्हा त्याला सांगितलं की हे जे हाय टेन्शन लाईन आहे याला रिप्लेस करूनच तुम्ही हे काम करायला पाहिजे. बिल्डरने ते काम नाही केलं म्हणून सगळ्यात पहिले बिल्डर दोषी आहे. दोषी बांधकाम करत असताना तिकडची जे MSEBची यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होता आणि नागपूर महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनाही बांधकामच्या वेळी लक्ष द्यायला पाहिजे होता. म्हणून हे संयुक्त जबाबदारी आहे अशी म्हणण्यात काही अडचण वाटत नाही. पण यामध्ये महापालिकेची सुद्धा जबाबदारी येतच असेल ना? हे मॉनिटरिंग एजन्सी म्हणून महापालिकेने तिथे काम केलं पाहिजेच. नागपूर महानगरपालिकेने मॉनिटरिंग एजन्सीमधून काम करायला पाहिजे, अगदी खरं आहे. पण आमची नागपूर महानगरपालिकेची स्थिती अशी आहे की 1976च्या जनसंख्येप्रमाणे नागपूर महानगरपालिकेला अधिकाऱ्यांची संख्या आहे. 12,076ला नागपूर महानगरपालिकेचा आम्हाला एस्टॅब्लिशमेंट सँक्शन झाला. तेव्हापासून 76 पासून 2017 झाल्या आतापर्यंत जनसंख्येप्रमाणे कर्मचाऱ्यांची वाढ मिळाली नाही. आता नवीन याच्यात आम्ही 223 जेईची संख्या मागितली आहे. आमच्याकडे फक्त सध्या 89 ची संख्या आहे, त्याच्यातली 40 पद रिकामे आहे. 89च्या ठिकाणी 40 पद आहे आणि आवश्यकता 223 ची आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांची संख्यामुळे नागपूर महानगरपालिका आपला जे मुख्य जिम्मेदारी होती त्याचा पूर्णपणे पालन करू शकली नाही, हे अगदी खरं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डिक्लेअर करता या ठिकाणी की महापालिकेकडे मॅनपॉवर नाहीये, त्यामुळे महापालिकेला काही जबाबदारी पूर्ण करता येत नाहीये. विश्वास पाठक, यामध्ये म्हणजे म्हणायचं काय आता या सगळ्याला? तुम्ही आता ती दृश्यच बघितलेली, हाय टेन्शन वायर अगदी स्लॅबला चिकटून जातात. नियम काय लावले जातात, निकष काय लावले जातात? नाही, नागपुरात ज्या 2 घटना घडल्या आहेत, एक तर 31/5ला जिथे 2 11 वर्षाची चिमुकले मुलं प्रियांश आणि पियुष धार आणि 26 जूनला संयम पांडे, हे तिन्ही चिमुकल्यांची जी काही घटना घडली ही अक्षरशः हृदयद्रावक अशी घटना आहे. आणि मी सर्वप्रथम माननीय उच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी सुयोमोटो ही एक ॲक्शन घेतलेली आहे.
त्यामुळे जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर ही कार्यवाही व्हायला पाहिजे, अशा घटना व्हायला नको. याच्यामध्ये मग महानगरपालिका असो, MSCB असो किंवा नगररचना असो, कोणी असो, आता संपूर्ण यंत्रणेमध्ये सुधार होणं, बदल होणं अत्यंत आवश्यक आहे. आता राहिला या दोन्ही या घटनांचा तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो की सर्वप्रथम इंडियन टेलिग्राफिक ॲक्ट प्रमाणे MSCBला किंवा जे स्टेट युटिलिटीज असतात यांना कुठेही आपल्या लाईन टाकण्याचा अधिकार असतो. या लाईन का टाकलेल्या असतात तर एक नियोजनाचा भाग असतो आणि गावागावांमध्ये वीज जावी म्हणून या लाईन टाकतात. या टाकल्यानंतर आता या दोन्ही लाईनी ज्या आहेत या घटनेतल्या या 30-30, 35-35 वर्षापूर्वी टाकलेल्या लाईनी आहेत आणि या लाईनी टाकल्यानंतर नगर रचनाकार आपल्या गावांची रचना त्या लाईनला अनुसरून अशी ती करत असतो. आणि आपण अनेकदा जे बघतो, मी MSCBची चूक नाही असं कधी म्हणणार नाही, त्यांच्याकडनं चुका होत असतील, कारण 2 कोटी 30 लाख कन्झ्युमर सर्वात मोठी अशी ही एशियामधली ही डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. तर यांच्यामध्ये काही त्रुटी आणि अडचणी असतातच. मात्र हे आपले लाईन्स टाकल्यानंतर अनऑथराइज किंवा अनऑथराइज लेआउट पाडून कन्स्ट्रक्शन होतं आणि कन्स्ट्रक्शन झाले की त्याची उंची वाढते. आणि जबाबदार कोण याला? अनऑथराइज लेआउट साठी जबाबदार वेगवेगळे डिपार्टमेंट जबाबदार आहे. आता का मी MSCBच्या बाबतीत बोलतो म्हणून MSCBच्या दृष्टीने आपण सांगू इच्छितो की MSCB एक डेव्हलपमेंट प्लॅनच्या माध्यमातून माझा छोटासाच प्रश्न आहे यामध्ये. तुम्ही म्हटलं वेगवेगळे लेआउट पाडून त्यानंतर बांधकाम होतं, त्यासाठी NOC साठी तरी त्याचं महावितरणकडे येतच असेल ना? नाही, महावितरणकडे NOC येत नाही. किंबहुना जिथून लाईन जाते त्या लाईनच्या किती दूर कशी कन्स्ट्रक्शन असावी, किती मिनिमम अंतर असावं या दृष्टीने इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 आहे, ज्याच्या माध्यमातून जसं 11 kV लाईन असेल आणि व्हर्टिकल असेल फ्रॉम ऑब्जेक्ट तर 3.7 मीटरची ही जागा सोडायलाच पाहिजे कन्स्ट्रक्शन करायच्या आधीच. हॉरिझॉन्टल असेल तर फ्रॉम नियरेस्ट पॉइंट हे 1.2 मीटर असायलाच पाहिजे. आणि हे सगळं केलंय की नाही, हे सगळ्या नियमांची पूर्तता केली आहे की नाही, ह्याचं मॉनिटरिंग कोण करतं? नाही, याचं मॉनिटरिंग किंवा याची जबाबदारी जी असते ही जबाबदारी त्या विकासकाची ती जबाबदारी असते. म्हणजे याच्यामध्ये वीज महावितरणला कुठेही जवळ घेतलं जात नाही, त्यांनी फक्त वायर्स टाकल्या, नियम हे फॉलो करा म्हणून सांगितलं की महावितरणचा रोल संपला. हा प्रश्नच नाही, कारण मुळामध्ये लाईन टाकल्यानंतर लाईनचे जसं जिथे शॉक बसणार आहे तिथे जायला नको, हा मुळामध्ये एक अवेअरनेसचा विषय. म्हणजे त्यांना हे अधिकार दिलेले नाहीयेत की काय? नाही, अधिकारचा प्रश्नच नाही ना. आम्ही लाईन टाकल्यानंतर तिथे कन्स्ट्रक्शन मिनिमम जागेमध्ये होऊ नये असा नियम आहे. आता नियमाचं पालन जो करणार नाही आणि नियम जो तोडेल याच्यावर कार्यवाही व्हायला हवी. ही कारवाई करा असे सांगण्याचे आदेश महावितरणला आहेत? नाही, हा माणूस चुकलेला आहे या ठिकाणी, आमच्या नियमाने बांधकाम केलेलं नाही. एजन्सीवर कारवाई करा अशा टाईपचं कधीच अशी यंत्रणा नसते. नाही, एजन्सीवर म्हणत नाही. समजा आता या प्रसंगामध्ये हा बिल्डर चुकलेला होता, त्याने त्याला ठरवून दिलेल्या नियमामध्ये बांधकाम केलं नव्हतं, त्यामुळे ती हाय टेन्शन वायर त्याच्या घराजवळून जात होती. महावितरणचे लोक ज्यावेळेला त्यांचं वायरिंग तपासणं असेल, ऑडिट असेल किंवा काय गोष्टी असतील त्या तपासायला आले असतील, त्यावेळेला त्यांना दिसलं असेल, या प्रसंगात ते बिल्डर विरुद्ध तक्रार करू शकत नाही? नक्कीच करू शकतात. ते काय करतात, दुसऱ्या एजन्सीला सांगतात की तुमच्या अखत्यारीत्यामध्ये हे जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे हे डेंजर झोन मध्ये आहे, हे तुम्ही ताबडतोब हटवा. आता मी तुम्हाला एक पत्र दाखवतो. 2006चं हे नागपूर महानगरपालिकेचं पत्र आहे. हे जे SNDLच्या याच्यात ज्या 2 चिमुकल्यांचा जीव गेलाय त्या पत्रामध्ये हे जे अर्जुन श्रावण मेश्राम आहे तर्फे आनंद नारायण खोब्रागडे, ज्या खोब्रागडेंचा आपण उल्लेख केला, त्यांच्या विरुद्ध आज गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये या पत्रामध्ये शेवटची जी शर्त आहे त्यात असं म्हटलंय की तत्वता मंजूर नकाशात 9 मीटर रुंदीच्या रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रिक लाईन स्थानांतरित करावी, ही प्री कंडिशन आहे. याच्याशिवाय तुम्ही कन्स्ट्रक्शन करूच नाही. तर अशा प्रकारचे हे महानगरपालिकेने बरोबर नियम त्यांना घालून दिला होता, मात्र त्या बिल्डरने कुठेही त्याची अंमलबजावणी केली नाही. त्याचप्रमाणे हा जो दुसरा विषय आहे मुकुंद बैराम मांगे, तर यांनी देखील हॉस्पिटल जे आहे ते वायरच्या खाली कन्स्ट्रक्शन सुरू केलं. एवढंच नंतर त्याची उंची वाढवली आणि आपण जे आता दाखवलं पिक्चरमध्ये की कोणाचा हात देखील पोचेल अशा टाईपची ती वायर लाईन आहे. त्यामुळे अशा टाईपचे जे कामं असतात ते पोचेलपेक्षा कोणाच्याही पायाखाली सहज येईल एवढ्या उंचीवरती ती वायर त्या टेरेसवरती होती. हो, तर मुळामध्ये विकासकांनी केलेली ही अक्षम्य असा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामुळे चिमुकल्याचा बळी गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की संपूर्ण यंत्रणाच याला आपल्याला पूर्णपणे एकत्रित हे बघायला हवं. जसं आता राहिला विषय की हे जे नवीन सरकार आहे, नवीन सरकारच्या माध्यमातून कुठेतरी रेग्युलरायझेशन करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. जसं रेरा नावाचा हा जो आता ऍक्ट आलाय, या ऍक्टच्या माध्यमातून डेव्हलपर बिल्डर यांना नियमावली
त्यांचं डिरजिस्ट्रेशन, हे सगळे असे नियम आहेत. तर मला वाटतं या संपूर्ण यंत्रणेमध्ये आणि जी काही पद्धती आहे त्याच्यात बदल होणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण अपेक्षा करूया की असे बदल होणं आवश्यक आहे. खरोखर खूप बदल होणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी आपण जयशंकर तिवारी आणि विश्वास पाठक दोघांनाही आपण त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी सांगितलं की आम्ही नियमात राहून काम केलेलं आहे, समोरचा चुकलेला आहे. मग समोरचा नेमका चुकलाय कोण, हाही प्रश्न आहे. आपण सुलक्षणा महाजनांकडे जाणार आहोत, मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. छोट्याशा ब्रेक नंतर हे नियमांमधली क्लिष्टता नेमकी काय आणि ती सुधारण्यासाठी काय करता येईल आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे की हाय टेन्शन वायरच्या विळख्यातनं शहरं सोडवायची कशी, नागरिकांचे जीव वाचवायचे कसे. सुलक्षणा महाजन, तुम्ही ब्रेक पूर्वी म्हणजे दयाशंकर तिवारी यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि फॅक्ट्सही ऐकल्या आणि विश्वास पाठकांनी सांगितलेले नियम सुद्धा सांगितले. प्रत्येक संस्थेचं असं आहे की हे नियमात बसेल तेवढं आम्ही केलेलं आहे, बाकीची आमची जबाबदारी नाही. जबाबदारी कोणाची या गोष्टीमध्ये, नेमकं चुकलं कोणाचं? खरं म्हणजे जबाबदाऱ्या अनेक जणांमध्ये वाटून दिलेल्या असल्यामुळे कुणावर एकावर जबाबदारी फिक्स करणं हे फार कठीण होऊन बसलेलं आहे. आणि हे याच बाबतीत नाही, एकूण नगररचनेच्या संदर्भात इतक्या तक्रारी आहेत, इतकी अभ्यास झालेले आहेत आणि इतक्या सुधारणा करण्याची गरज आहे. कारण 60-66 साली केलेले कायदे आजच्या दिवसाला ते सुयोग्य नाही आहेत. शहरं वाढत आहेत, लोकवस्ती वाढते, जमिनीच्या वरती अतिशय आक्रमण होत आहेत, जमिनीवरती अनेक बंधन आहेत. आता साधं उदाहरण आहे की शहरं वाढू नये म्हणून फक्त 1 FSI दिला होता 66 साली. आता सगळी शहरं इतकी वाढतायत, आता वाटेल तसे 4 FSI देतात. म्हणजे 1 द्यायलाही जे लॉजिक नव्हतं आता 4 देण्यालाही लॉजिक नाही आहे. आणि असा 4 द्या 2 द्या असं नसतं. तर एकूण शहरांचा जमिनीचा आराखडा पूर्ण पक्का असावा लागतो. तिथे विजेच्या लाईन्स कुठे आहेत, पाण्याच्या लाईन्स कुठे आहेत, रस्ते किती आहेत, गटारं किती आहेत, उतार कुठे आहेत, अख्ख्याच्या अख्खे नाले दाखवलेलेच नसतात, नद्या दाखवलेल्या नाहीत, हाय टेन्शन लाईन दाखवलेल्या नाहीत. आणि वस्ती जिकडे तिकडे प्लॅन टाकला तर पास होऊन जातात. किंवा बहुतेक ठिकाणी हाय टेन्शन लाईन खरेदी तर मुंबईमध्ये वस्त्या झालेल्या झोपडपट्ट्या, हलवणार कसं? आता हे प्रश्न हे एका दिवसाचे, एका माणसाचे, एका एजन्सीचे नाही आहेत, तर हे एकूणच सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक कायदे दुरुस्त करायला हवेत. विजेचा कायदा, महानगरपालिकेचा कायदा, नगरपालिकांचे कायदे, नगर नियोजनाचे कायदे. आता जसं म्हटलं तसं नगर नियोजनाची यंत्रणा राबवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पुरेसं मनुष्यबळ नाहीये, शिक्षितही नाहीये, अशिक्षितही नाहीये आणि अनुभवी पण नाहीये. हे केवळ एकट्या नागपूरची कथा नाहीये. आम्ही अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आहे त्याच्यापेक्षा किमान 5 पट प्रशिक्षित नगरसेवक पाहिजेत, नगर नियोजककार पाहिजेत, विजेचं नियोजन करणारे पाहिजेत. नुसते नकाशे नीट करण्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष घालवली तरी अशा गोष्टी टाळू शकतात. कारण विजेची तार 30 वर्षापूर्वी टाकलेली आहे, पण ती नगर नियोजनाच्या आराखड्यात जर दाखवलीच नसेल तर कोणीही कशाही परमिशन देऊ शकतं. जागेवर टेबलावर बसून प्रत्यक्ष जागेवरचे हे जर नकाशे रेडीमेड नसते. बरं, आता GIS तंत्रज्ञान आहे, अनेक यंत्रणा अतिशय सोप्या पद्धतीने नकाशे अपडेट करू शकतो, आपण रेकॉर्ड अपडेट करू शकतो. परंतु हे करण्याची इच्छा आणि त्याला मार्गदर्शन करण्याची इच्छा ही अतिशय वरच्या स्तरातून यायला पाहिजे. आणि हे जे सुधारणा पर्व आहे नगर नियोजनाच्या क्षेत्रातलं, नागरिक क्षेत्रातलं, ह्याचे सर्व परिणाम हे गरीब आणि छोट्या मुलांना, स्त्रियांना, मग ते रस्त्यावरचे अपघात असो, आगी लागण्याचे प्रकार असो, विजेच्या तारांचे प्रकार असो किंवा पूर आणि अशासारखे पण प्रकार आहेत जे वेगवेगळे बघता येत नाही, ते एकात्मिकपणे बघायला पाहिजेत. परंतु हे सगळं करणारी यंत्रणा आणि लोक दुर्दैवाने इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये नसावेत, हे अतिशय मला दुर्दैवाचं. आत्ताची नागपूरची आपण जर घटना बघितली तर यामध्ये तो बिल्डरने राजरोसपणे ताबा दिलेला आहे त्या फ्लॅटचा, त्याला OC मिळालेली नाहीये, ती हाय टेन्शन वायर अगदी टेरेसच्या जवळनं जाते. मग यामध्ये सगळ्या तिथल्या यंत्रणांची म्हणजे महापालिका आणि इतर सगळ्या परमिशन देणाऱ्या सगळ्या यंत्रणांची मिलीभगत असणार आहे त्या बिल्डर बरोबर आहे. आणि ह्या सगळ्याला रेरा कायदा माझ्या मते पुरेसा पडणार नाही. कारण समजा चुकीचीच परमिशन दिली असेल तर रेरा कायद्याला कळणार कसं? हाय टेन्शन लाईनच्या जवळ इमारत बांधायला परमिशन दिली आहे
हाय टेन्शन लाईन रेरा कायद्याचे कमिशनर काही जाऊन प्रत्येक ठिकाणी तपासणार आहेत का? ते शक्य नाही आहे. त्यामुळे सगळी यंत्रणा, आता उदाहरणार्थ 20-20, 50-50 एकरच्या टाउनशिपमध्ये कुठे कुठे हाय टेन्शन लाईन जाते, कुठे नाले आहेत, कुठे उतार आहे, कुठे चढ आहे, हे काहीही मार्क केलेलं नाही. ह्याची अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत, प्रत्येक गावात आहेत. आणि मग कुठे जमीन धसते, जिओलॉजिकल सर्वे नसतात, जिओग्राफिकल सर्वे नसतात, विजेच्या तारा टाकताना 30-40 वर्ष. अत्यंत गंभीर आहे ही सगळी सिस्टीमच आतनं पोखरली गेलेली आहे. दयाशंकर तिवारी, आता सुलक्षणाताईंनी जे सांगितलं त्यानुसार महापालिकेसारखी यंत्रणा, म्हणजे मी अगदी साधा प्रश्न तुम्हाला सांगते की या नागपूरच्या घटनेमध्ये ओसी मिळालेली नाहीये त्या इमारतीला आणि त्या ठिकाणी नागरिक जाऊन राहतायत. महापालिकेचं हे कर्तव्य नाहीये का या ठिकाणी त्या बिल्डरवरती ऍक्शन घेणं? नागपूर महानगरपालिका ज्या बिल्डरला ओसी नाही आहे त्याला नळाचं कनेक्शन सुद्धा देत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करत नाही. याशिवाय सुद्धा लोक राहायला तिथे जातात. नागपूर महानगरपालिका सोबत अनेक वेळा नागपूर महानगरपालिका लोकाभिमुख होण्यासाठी, लोकमध्ये जनजागृती करण्यासाठी पहिले सर्व तपासून घ्या, तो सँक्शन आहे किंवा नाही आहे, त्यानंतरच आपण खरेदी करा, हे सर्व सत्र चालवल्यानंतरही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण ऍक्च्युअली जे आम्ही सांगितलं की ताईने जे सांगितलं की नागपूर महानगरपालिकेत नाही पूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांची संख्याची कमी आहे, ती खरी स्थिती नागपूर महानगरपालिकेची सुद्धा आहे. याच्यातला मार्ग काढण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पूर्ण सिटीचा GIS मॅपिंग सुरू केलेला आहे, सॅटेलाइट मॅपिंग सुरू केलेला आहे, ज्याच्यामुळे पुढच्या येणारी जी आमची मंडळी आहे त्यांच्यासाठी माझा साधा प्रश्न आहे याच्यामध्ये, माझा यामध्ये साधा प्रश्न आहे, यंत्रणाकडे वाटचाल नागपूर महानगरपालिका. तुम्ही म्हटलं दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. या प्रकरणी बिल्डर दोषी आहे आणि न्यायालयाने सोमोटो याचिका दाखल केल्यानंतर आता त्याच्यावरती कारवाई होणार आहे हे सुद्धा निश्चित आहे, म्हणजे आपण आशा तरी करूया तशी. पण यामागे त्या बिल्डरची मिलीभगत जिथे कुठे आहे की त्याला हे ओसी मिळतंय, किंवा आता आपण राखीताईंनाच प्रश्न विचारणार. राखीताई, ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये नळाचं पाणी येतंय का हो? नळाचं पाण्यासाठी पण आणि लाईटच्या मीटरसाठी पण त्या लोकांना त्रास झालेलाच आहे. पण आता आहे का तिथे? मध्ये आम्ही ह्याच्यामध्ये बिल्डर आणि बिल्डरच्या बरोबरची बरीचशी लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आणि मला अत्यंत सांगायला हे वाटतं की आपले अर्बन डेव्हलपमेंट मंत्री आणि ऊर्जा मंत्री दोन्हीही नागपूरचे असून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडतात आहेत नागपूरमध्ये. ठीक आहे, पण आता तिथे इलेक्ट्रिसिटीचे मीटर्स आणि पाण्याचं कनेक्शन मिळालंय का? झालाय त्याच्यानंतरच हो आहे, ती पण मिलीभगत आहे, त्याच्यासाठी पण त्यांना बरेचसे पैसे ह्याला त्याला चारून मग त्या लोकांनी दिलेली आहे. दयाशंकर तिवारी, आता काय सांगाल तुम्ही म्हणताय की देत नाही महापालिका, या ठिकाणी कनेक्शन मिळालेले आहेत, इलेक्ट्रिसिटीचे पाण्याचे कनेक्शन मिळालेले आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करताय? प्रशासनावरती वचक नाही तुमचा? नागपूर महानगरपालिका पाण्याच्या कनेक्शन देत नाही. ज्या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेने कनेक्शन दिले आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या वेळी जे कमर्शियल रेटने पाणीचे कनेक्शन मिळते ते कन्स्ट्रक्शनच्या वेळीचा एखादा नट तिथे असू शकतो. अन्यथा नागपूर महानगरपालिका ज्याला ओसी नाही आहे असे घरांना, असा फ्लॅट स्कीमला नागपूर महानगरपालिका कनेक्शन देत नाही. ज्यावेळी त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं त्यावेळी त्याने कमर्शियल रेटने कनेक्शन घेतलं असेल, हा त्याच्यातला. पण ते कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी झालंच कसं? जर त्या ठिकाणी प्री रिक्विजिट होती की त्या ठिकाणचा तो इलेक्ट्रिसिटीचा पोल उचलून बाजूला करणं, ही त्याची प्री रिक्विजिट सांगितली होती, त्याशिवाय कन्स्ट्रक्शन झालंच कसं? ताई, मी सुरुवातीलाच बोललो की नागपूर महानगरपालिकेला जे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, नागपूर महानगरपालिकेला 1976 वर्षी 89 इंजिनियर्स होते, सध्या कार्यरत 40 इंजिनियर आहे. 2017ला नागपूर महानगरपालिकेला इंजिनियरची लागणारी संख्या 223 आहे, जे आम्ही आकृती बंद मध्ये. मला एक साधा प्रश्न सांगा की तुमच्याकडे मोजके इंजिनियर तुमच्याकडे आहेत. मी म्हणत नाही की एव्हरीडे तुम्ही मॉनिटरिंग केलं पाहिजे, एखाद दिवशी तरी या लोकांनी मॉनिटरिंग केलं नाही, एखाद्या दिवशी सुद्धा डे 1 पासून जो बिल्डर चुकलेला आहे. ऍक्च्युअली तर प्लिंथ लेवलचे सर्टिफिकेट बिल्डरने आमच्याकडनं घेतला पाहिजे असे नियम आहे, पण या ठिकाणी झालेलं नाही, बिल्डरने केलेला नाही आहे. आणि मी पूर्वी सांगितलं, मी हे म्हणत नाही की याच्यात महानगरपालिकाची चूक नाही आहे.
जे झालेलं आहे ते दुर्दैवी आहे, जे आहे दयाशंकर तिवारी यामध्ये जीव गेलेले आहेत, 3 लहान मुलांचे जीव गेले, 2 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. तुमच्या शेजारी तिथे बसलेल्या त्या राखीधर आहेत, त्यांच्याकडे बघा, त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, 2 चिमुकली त्यांच्या घरातली गेलेली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्यावरती वॉच ठेवण्यासाठी या सगळ्यांनी तुम्हाला निवडून दिले, तुमच्यावर का कारवाई होऊ नये? ताई, त्या परिसरातले लोकप्रतिनिधीने सुद्धा याच्याकडे लक्ष दिला पाहिजे की जे बांधकाम होत आहे ते नियमाप्रमाणे होत आहे की नाही होत आहे. आमच्याकडे नागपूरला 2 प्रकारची एजन्सी आहे, एक नागपूर सुधार प्रन्यास, दुसरी नागपूर महानगरपालिका. म्हणजे तुम्ही मानताय की लोकप्रतिनिधीपासून प्रशासन यंत्रणा या सगळ्यांची चूक आहे याच्यामध्ये झालेले आहे. लोकप्रतिनिधीने सुद्धा लक्ष दिला पाहिजे या मताचा मी आहे. जर कोणत्याही प्रकारचा अवैध बांधकाम जो कोणत्याही व्यक्ती राखीधर तुमच्या एरियामधले नगरसेवक कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे या मताचा मी आहे. आमच्याकडे नगरसेवक काही दयाशंकर तिवारी, तुम्ही मदत कराल त्यांना? नगरसेवक कोण आहेत या भागातले आणि कोणत्या पक्षाचे आहेत? प्रभाग कोणता आहे? नंबर 2 नंबर. ठीक आहे, आपण अपेक्षा करूया की तुम्ही याची डिटेल माहिती घ्याल आणि या लोकप्रतिनिधींवरती सुद्धा कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करतो, कारण सत्ताधारी पक्ष तुमचा आहे. या संदर्भात तुम्ही महापालिकेच्या सभागृहात खरं तर काहीतरी केलं पाहिजे आणि या लोकप्रतिनिधींवरती आणि विशेषतः प्रशासनांवरती ज्यांची मिलीभगत असते अशा बिल्डर्सवरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सुलक्षणा महाजन, माझ्याकडे अगदी वेळ संपत आलेला, अगदी थोडक्यात तुम्ही प्लीज मला सांगा की या सगळ्यावरती उपाय काय करायचा? याच्यावर काही उपाय अगदी साधे आहेत. प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागाचे अतिशय तपशीलवार नकाशे नगरसेवकांनी स्वतःच्या ऑफिसमध्येही लावले पाहिजेत आणि प्रशासकीय ऑफिसमध्येही असले पाहिजेत, जेणेकरून ह्यातला प्रत्येक तपशील शहरात राहणारे, नव्याने घर येणारे लोक तपासू शकतील की इथे हाय टेन्शन वायर आहे, इथे नाला आहे, नाल्यावर घरं बांधली आहेत, नाला दिसतच नसेल तर घरं त्याच्यावर बांधलेली दिसणार नाही. तर हे नकाशे मुख्यतः प्रत्येक वॉर्डमध्ये, म्हणजे तुमच्या वॉर्डमध्ये 5 मिनिटावरती जाऊन तुम्हाला हे नकाशे बघता आले पाहिजेत किंवा ऑनलाईन हे अवेलेबल असले पाहिजेत. परंतु आपले सर्व नगरसेवक, सर्व प्रशासकीय अधिकारी याच्या बाबतीत अतिशय दुर्दैवाने अजिबात लक्ष न देणारे आहेत. अनेक गावांमध्ये पाहिलेले की म्युन्सिपाल्टीकडे स्वतःच्या शहराचाच नकाशा. खरोखर हे दुर्दैवी वास्तव आहे. नागरिक त्यांच्याकडची पुंजी गोळा करून त्यांच्या स्वप्नातलं घर कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते स्वस्तात मिळालं तर बरं, मोठं मिळालं तर बरं. साहजिक आहे, कोणाचंही हेच असतं. त्याच्याबद्दलच्या अनेक नियमांबद्दल ते अनभिज्ञ असतात. म्हटल्यानंतर बिल्डरने घराचा ताबा दिलाय, नागरिक त्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत. मात्र या ज्या यंत्रणा असतात या सगळ्याचं मॉनिटरिंग त्यांनी करणं अपेक्षित असतं, जेणेकरून नागरिकांनी या ठिकाणी अभ्यास केलाच पाहिजे की नियमात सगळं बसतंय की नाही. पण या सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी आहेत, जर काही चुकत असेल तर त्या ठिकाणी इंटरफिअर करून त्यांनी या सगळ्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. मात्र कुठेही अशा प्रकारचं काम होताना दिसत नाही. आणि दयाशंकर तिवारी जसं सांगतायत की नागपूर सारख्या ठिकाणी तर मॅनपॉवर कमी आहे, मग आम्ही करणार काय असं सांगून जर हात वर केले जात असतील तर खरोखरच दुर्दैव आहे. हो, येऊ घातलेली ही स्मार्ट सिटी आहे. मुख्यमंत्र्यांनी खरंच याकडे लक्ष दिलं पाहिजे गांभीर्यानं. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.